तीन पिढ्यांची परंपरा. कानिफनाथ बाबांच्या भक्तीतून खैरे कुटुंबियांचा भव्य सोहळा. वास्तुशांतीनिमित्त काढली भव्य मिरवणूक. दरवर्षी पालखी सोहळा काढण्याचा संकल्प. नाशिकमधील पंचवटी परिसरात खैरे कुटुंबियांच्या नव्या वास्तूच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला वास्तुशांती सोहळा आणि कानिफनाथ बाबांची भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे कानिफनाथ बाबांची सेवा आणि भक्ती ही खैरे कुटुंबियांमध्ये गेल्या 3 ते 4 पिढ्यांपासून अखंडपणे सुरू असल्याने या सोहळ्याला वेगळेच धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात, भजन कीर्तनाच्या वातावरणात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने पंचवटी परिसर भक्तिमय झाला होता. कानिफनाथ बाबांच्या पालखीसमोर भक्तांनी नतमस्तक होत श्रद्धा व्यक्त केली. खैरे कुटुंबियांनी अनेक वर्षापासून कानिफनाथ बाबांची सेवा जपली असून ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने पुढे चालवली जात आहे. यंदाच्या वास्तुशांतीनिमित्त काढलेली मिरवणूक ही या भक्तीची साक्ष ठरली. याबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की आमच्या कुटुंबात 3 ते 4 पिढ्यांपासून कानिफनाथ बाबांची सेवा सुरू आहे. ही परंपरा पुढेही कायम ठेवत दरवर्षी अशाच प्रकारे भव्य पालखी सोहळा आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे. दरम्यान शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी वास्तुशांतीचा मुख्य विधी पार पडणार असून यानिमित्त स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. खैरेमळा, लक्ष्मीनगर, अमृतधाम, पंचवटी येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन संतोष खैरे, सागर खैरे आणि रवींद्र खैरे यांनी केले आहे. नमस्कार, माझं नाव संतोष खैरे. माझे पहिले वडील कानिफनाथ बाबांचे करायचे, नंतर मी करायला लागलो. त्यांच्या आशीर्वादाने आमचं खूप भरभरून झालं एवढ्या 3-4 वर्षात. त्याच्यामुळं आम्ही आमच्या घरात मूर्ती स्थापन केली. त्यामुळे आमची पहिलाच वर्ष होतं. आम्ही त्यांची मिरवणूक काढली. इथून पुढं पण प्रत्येक वर्षाला आम्ही पाडव्याच्या अगोदर मिरवणूक काढणार. माझं नाव प्रियंका अक्षय काटे, संतोष खैरे यांची मी मोठी मुलगी. वास्तुशांतीनिमित्त आम्ही काल नाथ बाबांची मिरवणूक काढली. नागरिकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून आम्ही अशी दरवर्षी मिरवणूक काढू. आम्ही नाथ बाबांचं म्हणजे आमच्या आजोबा पंजोबांपासून करतो. तर आम्ही ही मिरवणुकीची पालखीची पहिलीच वेळ होती नाथ बाबांची. तर वास्तुशांतीनिमित्त, भावाच्या घरभरणीच्या वास्तुशांतीनिमित्त आम्ही हे केलं. असं दरवर्षी आम्ही करणार पाडव्याच्या आधी. आणि इथून पुढं ते हे करायच्या वेळेस जे नागरिकांचं पण प्रतिसाद भरपूर होतं. रथ वगैरे खूप छान झालं कार्यक्रम. मी ऋतिक शेळके. माझे मामांनी घर बांधले, म्हणजे घर विकत घेतले. त्यानिमित्त आम्ही वास्तुशांतीचा हा कार्यक्रम ठेवला होता. व माझ्या मामांवरती नाथ बाबांची खूप कृपा आहे. मच्छिंद्रनाथ बाबा व आपले चैतन्य श्री कानिफनाथ महाराज यांची खूप कृपा आहे. यानिमित्त आम्ही काल भव्य अशी यात्रा काढली होती. वरून मामांनी माझ्या घरामध्ये 5 किलोची चांदीची मूर्ती प्रस्थापित केली आहे. त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. आता 4-5 दिवस आमची पूजा आहे आणि 4 दिवसांनी घरभरणी आहे. अशी याच प्रकारे दर गुढीपाडव्याला आम्ही त्यांची भव्य अशी मिरवणूक काढणार आहे आणि दरवर्षी ही परंपरा लागू करणार आहे. नमस्कार, माझं नाव संस्कृती संतोष खैरे. मी संतोष कारभारी खैरे यांची मुलगी. आणि काल आमची घरभरणी झाली, तर आम्ही खूप छान मिरवणूक काढली नाथांची. आणि इथून पुढे आम्ही अशीच गुढीपाडव्याला मिरवणूक काढणार. आणि ही आमची आता 3री-4थी पिढी आहे की जी आमच्या घरात नाथांची भक्ती करते पूर्ण मनभावेने. आणि इथून पुढे हीच परंपरा आम्ही खूप चांगली पार पाडणार आहे.